नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद सुर्वे. माय मराठी प्रबोधिनी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रो, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते, परंतु मराठी व्याकरणाच्या संदर्भात जी किचकट प्रकरणं असतात त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण आतापर्यंत महत्त्वाच्या व्हिडिओवर चर्चा केलेली आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. जे विद्यार्थी आज नवीन असतील, जे विद्यार्थी पहिल्यांदाच या YouTube चॅनलवर आलेला असेल, त्या विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. विशेष म्हणजे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि जो प्रकरणाचा मथळा आहे त्या मथळ्याच्या संदर्भात अनुषंगानेच आपण नेहमी चर्चा करतोय आणि त्यावर आतापर्यंत भरपूर प्रश्न पडलेले आहेत. मग आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये गवगवीत यश मिळवायचं असेल, पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, तर तुम्हाला या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे मित्र. त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुम्ही आणि तुमच्या जवळच्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत या व्हिडिओला निश्चित पोहोचवा मित्र. तर आज आपण मराठी व्याकरणाच्या प्रकरणामध्ये ज्या भागाला किचकट समजल्या जातं असा एक भाग तो म्हणजे संधी होय. आता संधी म्हणजे नेमकं काय हो? तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधी म्हणजे काय? सांधणे किंवा जोडणे. आता लक्षात घ्या, सांधणे किंवा जोडणे म्हणजे कशाला सांधायचंय आणि कशाला जोडायचंय. तर ज्या वेळेस आपण समास अभ्यासतो तेव्हा त्याच्यामध्ये सामासिक शब्द येतो, कारण समास शिकण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं सामासिक शब्दाची गरज असते. कशाची गरज असते? सामासिक शब्द. त्यालाच ढोबळमानाने आपण आतापर्यंत म्हणत आलोय जोड शब्द. काय म्हणत आलोय? जोड शब्द. जसं या ठिकाणी आपण जर शब्द घेतला मीठ भाकरी, समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण मीठ भाकरी. आता मला सांगा, या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे मीठ आणि दुसरा आहे भाकरी. या दोन शब्द मिळून तयार झालेला आहे मीठ भाकरी आणि तत्सम पदार्थ म्हणजे समाहार द्वंद्व समास या संदर्भात. परंतु या मिळून तयार झालेला एक शब्द तो म्हणजे जोड शब्द, त्यालाच व्याकरणिक भाषेमध्ये सामासिक शब्द असे म्हणतात. काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात. पण आपण जर समजा कवीश्वर असा शब्द एक घेतला, कवीश्वर, कवीश्वर या शब्दामध्ये जर आपण बघायला लागलो, त्या शब्दामध्ये सुद्धा दोन शब्द आलेले आहेत. दोन शब्द कोणते? तर एक शब्द आहे कवी आणि दुसरा आहे ईश्वर. कवी आणि ईश्वर. आता या ठिकाणी कवी आणि ईश्वर घेत असताना इथे हा शब्द आहे कवी, दुसरा आहे ईश्वर. लक्षात घ्या, या कवी या शब्दामध्ये सगळ्यात शेवटी आलेला आहे रस्वई. या ठिकाणी घेतोय आपण दीर्घई. आता या दोघा मिळून तयार होतो तो म्हणजे दीर्घई. याला दीर्घत्व स्वर संधीचा नियम असे म्हणतात, पण ते आपण नंतर बघूया. लक्षात घ्या, या शब्दाला आपण सामासिक शब्द असं म्हटलं. शब्दाची ज्यावेळेस जोड होते किंवा सांधण्याचा प्रकार होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सामासिक शब्द, त्यालाच म्हटलं जातं संधी. पण तिकडे म्हणतात समास. जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन एक जोड शब्द तयार होतो त्याला व्याकरणिक भाषेत सामासिक शब्द असं म्हणतात, त्यालाच आपण समास असं म्हणतो. पण या ठिकाणी संधी म्हणजे काय? तर या शब्दामध्ये आलेले हे एक अक्षर आणि हे एक अक्षर म्हणजे पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर म्हणजेच पहिल्या पदातलं शेवटचं स्वर. या ठिकाणी स्वर आहे म्हणून स्वर. शेवटचं अक्षर आणि पहिल्या पदातलं पहिलं अक्षर एकत्र येण्याच्या रचनेलाच इथं संधी असे म्हणतात. त्यालाच म्हणतो आपण सांधणे किंवा जोडणे होय. काय म्हणतो? सांधणे किंवा जोडणे. आता लक्षात घ्या, संधी करत असताना अक्षराची संधी होते, स्वरांची संधी होते, व्यंजनाची संधी होते, विसर्गाची संधी होते, म्हणून संधीचे प्रकार पडतात आणि संधीच्या प्रकारानुसार आपल्याला सविस्तरपणे शिकायचंय. म्हणून म्हणूया, पहिल्या पदातलं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या पदातलं पहिलं अक्षर एकत्र करण्याच्या रचनेलाच संधी असे म्हणतात. काय म्हणतात?
संधी असे म्हणतात. तर बघूया आपण सविस्तरपणे संधी कशाला म्हणतात आणि त्यानुसार आपण जाऊया मित्र पुढे बघूया आपण या ठिकाणी संधीचे प्रकार. आता प्रामुख्याने संधीचे प्रकार जर आपण पाहायला गेलो तर संधीचे प्रकार आहेत 3. किती येतं? 3. मग या ठिकाणी 3 प्रकाराचा अभ्यास करत असताना एक आहे स्वर संधी. कोणती संधी? स्वर संधी. दुसरी आहे व्यंजन संधी. कोणती संधी? व्यंजन संधी. आणि तिसरी आहे ती म्हणजे विसर्ग संधी. कोणती? विसर्ग संधी. लक्षात घ्या, स्वर संधी म्हणजे काय, तर ज्यामध्ये पहिलं अक्षर स्वर असते आणि दुसरंही अक्षर स्वर असते असा जर शब्द येत असेल तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. काय म्हणतात? स्वर संधी. जसं की इथे आपण त्याचं उदाहरणच घेऊन टाकू. या ठिकाणी आपण जर महिला अधिक आश्रम, महिला अधिक आश्रम. लक्षात घ्या, महिला या शब्दामध्ये आलाय आ. काय आला मित्र? आ. त्याच्याही पुढे या ठिकाणी काय आला? आ. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही आ आल्याच्या नंतर इथं दीर्घ आ घ्यायचा आणि संधी करायची. लक्षात घ्या, स्वर संधी का म्हटलं जातं? पहिल्या शब्दाच्या सर्वात शेवटी येणारं अक्षर स्वर पाहिजे आणि दुसऱ्या शब्दाच्या पहिलं अक्षर हे स्वर पाहिजे. मग दोन्ही जर स्वर स्वर येत असतील तर त्याला म्हणायचं स्वर संधी. काय म्हणायचं? स्वर संधी. आता या ठिकाणी आपण घेऊया व्यंजन संधी. आता व्यंजन संधी म्हणजे काय, तर लक्षात घ्या, व्यंजन संधी म्हणजे पहिल्या पदामध्ये शेवटचं अक्षर व्यंजन असावं. पहिलं काय असावं? व्यंजन. दुसरं व्यंजन असलं तरीही चालते किंवा स्वर असलं तरीही चालते. दोन्ही पैकी कुठलंही चालते. म्हणजेच या ठिकाणी ऑब्लिक चिन्ह घेऊया आपण. पहिलं अक्षर मात्र व्यंजन पाहिजे तेव्हाच त्याला व्यंजन संधी म्हणतात. दुसरं अक्षर व्यंजन असलं तरी चालते, नसलं तरी स्वर असावं लागतं, म्हणजेच त्याला म्हणायचं व्यंजन संधी. त्याचं एक उदाहरण घेऊया आपण. जसं सन्मार्ग हा जर शब्द असेल तर या ठिकाणी त्याचा विग्रह करत असताना आपण करतो सत अधिक मार्ग. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं शब्दाचं शेवटचं अक्षर त आहे. त आहे म्हणजे हे कसं आहे? व्यंजन आहे. कसं आहे? व्यंजन आहे. त्याच्यानंतर येणारं अक्षर पुन्हा हे काय? व्यंजनच आहे. काय? व्यंजनच आहे. मग तच्या पुढे म आला म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन आलं. मग या ठिकाणी तच्या पुढे जर म येत असेल म्हणजेच कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन येत असेल तर त्याच वर्णातलं काय करायचं? तच्या वर्णातलं अनुनासिक घेऊन त्याची संधी करावी, म्हणून तो शब्द तयार होतो सन्मार्ग. काय तयार होतो? सन्मार्ग. आता या ठिकाणी विसर्ग संधी करण्यासाठी आपण काय करणार आहे, या ठिकाणी त्याचं उदाहरण घेऊया. त्यासाठी पहिला असायला पाहिजे विसर्ग. काय असायला पाहिजे? विसर्ग. आणि नंतरचं मात्र त्या ठिकाणी स्वर किंवा व्यंजन असला तरीही चालते. लक्षात घ्या, स्वर किंवा व्यंजन असलं तरी चालते. जर पहिलं अक्षर विसर्ग असेल, दुसरं अक्षर स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी असे म्हणतात. काय म्हणतात? विसर्ग संधी असे म्हणतात. उदाहरण आपण घेऊया. जसं की नि अधिक कर्ष. नीच्या नंतर विसर्ग लिहिण्याची पद्धत एका खाली 1-2 टिंबे देऊन त्याला म्हणतो आपण विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. श्वास सोडला म्हणजेच आपण काय केलं? विसर्ग म्हणजे श्वास सोडणे, म्हणजेच ह या अक्षराला हिसडा देणे. या ठिकाणी विसर्ग म्हणजे एका खाली 1-2 टिंबे घेणे. मग विसर्ग त्याच्या समोर स्वर किंवा व्यंजन येत असेल म्हणजेच नि अधिक कर्ष. आता नीच्या नंतर काय आला? विसर्ग आला. काय आला? विसर्ग आला. आता हा नियम काय म्हणतो, जर विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन येत असेल तर विसर्गाचा श होतो. म्हणजेच या ठिकाणी हे कसं होईल? नि अधिक श अधिक कर्ष. काय? कर्ष. म्हणजेच विसर्गाचा काय झाला? श झाला. श हे हा म्हणजे श झाला म्हणजे तो व्यंजन झालं. मग या ठिकाणी तो शब्द कसा तयार होईल मित्र? तर तो तयार होईल निष्कर्ष. काय तयार होईल? निष्कर्ष. मग ज्या वेळेस पहिलं अक्षर विसर्ग येते त्याच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येते, मग काय आलं इथं? इथं आलं व्यंजन.
मग म्हणून या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. स्वर संधी असेल तर दोन्ही पद ही स्वर असावी लागतात. पहिल्या पदाचं शेवटचं अक्षर स्वर असावं, दुसऱ्या पदाचं पहिलं अक्षर स्वर असावं. व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदाचं शेवटचं अक्षर व्यंजन असावं, दुसऱ्या पदाचं पहिलं अक्षर व्यंजन किंवा स्वर असावं, त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. आणि विसर्ग संधी होण्यासाठी पहिल्या पदाचं शेवटचं अक्षर हे विसर्ग असावं आणि दुसऱ्या पदाचं पहिलं अक्षर स्वर किंवा व्यंजन असावं, त्यालाच आपण विसर्ग संधी असे म्हणतो. म्हणून या ठिकाणी संधीचे मुख्यतः 3 प्रकार पडतात आणि त्या 3 प्रकाराचा आपण या ठिकाणी केलेला अगदी मोजक्या याच्यामध्ये अभ्यास. तर सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र हो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपलं चॅनल पाठवायला विसरू नका. आपण पोलीस भरतीची नव्यानं बॅच सुरू केलेली आहे द ग्रो अकॅडमीच्या ऍपवर. मित्र हो ती तुम्ही घेऊन येणाऱ्या आगामी भरतीमध्ये घवघवीत यश मिळवू शकता, पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.